तर नमस्कार मंडळी, मी दिव्या जगतभर रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज मी बनवणार आहे जगत भारी भरलेली शिमला। तर मंडळी, मी इथं पावशेर शिमला घेतलेली आहे। ती आता आपण अशी त्याची तोंड आपण काढून टाकणार आहे, म्हणजे गोल गोल आकारात कट करणार आहे। हे सगळे अशी गोल गोल आकारात कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिमला व्यवस्थित मसाला बसेल। अशी केल्यावर सुंदर वाटते, जेणेकरून आपला मसाला सगळा व्यवस्थित बसला जातो। बाकी मी किसलेले खोबरे घेतले, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतले, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आपण ते चांगलं कालून घेणार आहे। मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण 2 चमचे इतकं पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर ते पण चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपलं मिश्रण बनलेलं आहे। तर आपण ते मिश्रण आता एक शिमला मिरची मध्ये भरणार आहेत। तर थोडंसं नॉर्मल असं दाबून भरायचं आहे, जेणेकरून आपले मिश्रण व्यवस्थित बसलं जातं। आता मी दुसरी पण तुम्हाला शिमला मिरच्या भरून दाखवते। तर अशाच प्रकारे सगळ्या शिमला मिरच्या भरून घ्यायच्या आहे। तर इतर कढई तापायला लावली होती, त्यात 2 वरगळी इतकं तेल घालणार आहे। तेल घातल्यानंतर इथं मी मोहरी टाकणार आहे। मोहरी नंतर 4-5 पानं कढीपत्त्याची टाकणार आहे। टाकल्यानंतर आता आपण एक शिमला अशी सोडून घेणार आहे तेलात। हे मस्त असं तेलातच परतून घ्यायचं आहे। तर परत ते हलवून घ्यायचं आहे। तर आता मी त्याच्यावर 2 मिनिटं इतकं झाकण ठेवणार आहे। आता झाकण ठेवून उघडलं आहे, तर शिमला व्यवस्थित परतली गेली आहे। तर आपण ती शिमला पलटी करून घेणार आहोत। डबल आपण त्याच्यावर मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपण जे मिश्रण ठेवलं होतं ते घालणार आहोत। तो चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर त्याच्यात थोडंसं इतकं पाणी टाकणार आहे व झाकण ठेवून शिजायला घालणार आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसाठी जगत भारी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा। एकदा खालतं म्हणणार खरंच जगत भारी। तर आपली भरलेली शिमला तयार आहे।